स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी किती घाबरले हो बिचारी मेघना. अरे बापरे, काय करायचं आता? तू जातेस का तिच्याऐवजी पेपरला? बोलायचं म्हणजे अगदी काही बोलायचं का? एवढी काळजी डोक्यावर घेऊन बसलीस तर कसं व्हायचं माझं? अगे काय नाही गे, जाईल ती व्यवस्थित पेपरला जाईल, फर्स्ट क्लास पण मिळवेल. हो, पण काही खायचं प्यायचं नाही मग काय होणार? झालं डिहायड्रेशन. पण विजयानं राजीव लोचनला फोन करून विचारलं याच्यावर उपाय, आणि त्याने सांगितल्याप्रमाणे धने खडी साखरेचं पाणी सुद्धा दिलं हो तिला. कोणा? राजीव लोचन? हो, असं काय करता? विजयाचा मावस भाऊ नाही का, वैद्य राजीव लोचन कानिटकर. राजू? आ, कसलं पाणी? कसलं म्हणालीस? धने खडी साखरेचं पाणी. बर, काय 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 असतं ते? 2 लिटर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 फुलपात्र धने घ्यायचे ठेचून, अरे देवा. आणि मग त्याच्यामध्ये अर्ध फुलपात्र खडी साखर घालायची. हा, आणि हे पाणी चांगलं 2 उकळे येईपर्यंत तापवायचं. बर. आणि मग थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं, आणि मग थोडं थोडं घेत राहायचं. विजयाने दिलं हो मला आता. जीव कसा अगदी शांत झाला. नाहीतर आपलं कितीही पाणी प्या, तहान मेली भागतच नाही ती. पण ह्याने भागली हो. भागली तहान तुझी मला न देता? वाटलंच होतं मला तुम्ही असं काहीतरी मला बोलणार म्हणून. ठेवलंय परत उकळत पाणी, सगळ्यांसाठीच ठेवलंय. म्हणे ताण भागली का? आणि कुठलीही गोष्ट शबरी सारखी आधी मी चाकते की नाही तुम्हाला द्यायच्या अगोदर, कळतंय का? हो. राजीव लोचन. मेघना, अगं काय झालं? रडतेस का तू? मला काहीच आठवत नाही आदित्य. मी नाही देऊ शकणार आहे पेपर. काय वेडेपणा आहे, पहिल्यांदाच परीक्षेला बसतेस का तू? अगं अशी लहान मुलासारखं काय करतेस? अरे पण मला खरंच काही आठवत नाहीये. मी नापास झाले तर काय होईल रे? गॉड. काही नापास बिपास होत नाहीस तू, आणि झाली तर झाली, पुन्हा बसायचं परीक्षेला, त्यात काय एवढं? म्हणजे मी खरंच फेल होईल असं वाटतंय तुला? असं वाटतंय? अगं तू म्हणालीस म्हणून म्हणालो मी. येडपट. तू हसू नकोस ना रे. बरं बरं ठीक आहे, 1 मिनिट. मेघना, हे घे पाणी पी. आणि रडणं थांबव आधी. हे घे घे. शाबास. आणि त्याचं काय आहे, दोघांपैकी एक जण रडत असेल तर दुसऱ्याने हसलं पाहिजे ना. हळू हळू. विजया, ए मला पण दे का थोडासा. आणि मेघना आणि आदित्य कुठे आहेत? अगं रात्रभर अभ्यास करत होती बहुतेक मेघना. दिवा चालूच होता. हो, म्हणून मग काही उशिरा उठायचं का? नाही म्हणजे एकूण एकच ना. पण मी एकंदर पाहिलंय हल्लीच्या मुलांचं रात्री जागून अभ्यास करतात बा. मी आपल्या वेळी आपण पहाटे उठून अभ्यास करायचो, ती कन्सेप्टच गेली आहे बहुतेक आता. सायंटिफिकली पाहिलं ना तर पहाटे उठून अभ्यास करणं जास्त चांगलं. तर असो, एकदम सवय मोडता येत नाही म्हणा. बघा ना एकदा ज्ञानामृत पाजून. भास्करराव,
तुम्ही आता आमची खेचायला लागलं काय? हा बरोबर आहे असंच पाहिजे नाना तुम्हाला. मग काय प्रत्येकाची टर्न आली पाहिजे म्हणजे मला कसं वाटतंय ना ते कळेल. बाबा आहेत तुझे ते. माई, काय रे? हे माई जरा चल ना, ती मेघना रडते. काय? काय केलंस तू? नाही मी काही नाही केलं. ती परीक्षेच्या भीतीने रडते. काय? परीक्षेच्या भीतीने तर माझी मयू सुद्धा नाही रडत. संजीवनी बघ तू का रडते ते. हो. काय रे आदित्य, तुलाही आवडता आलं नाही? पुरे झाला तुमचं आता. चल रे आदित्य, मी येते तुझ्या बरोबर. अर्चू, तुझा चहा पिऊन झाला ना की तिथे ओट्यावर मी वाटीत बदाम भिजत टाकले, ते घेऊन ये. बदाम कोणासाठी? मेघनासाठी. अये गो नाना, बघितलत ना किती लाड चाललेत ते. माझ्यासाठी नाही कधी ते बदाम भिजत घातले ते. आठवतात तरी का तुला? अर्चू, जे अभ्यास करतात ना त्यांच्यासाठी असतं ते. आपला काही संबंध आहे का? बोलताय ना तुम्ही मला, पण आता मी सुद्धा बोलायला शिकणार आहे आणि त्यासाठी रोज 8 बदाम खाणार आहे. काय हे लाडकी लेक तू माझी. बदाम काय खातेस तू? इस्पिक खा. मेघना, काय ग? काय होतं बाळा? आदित्य काय झालं हिला? तूच बघ आता, तिला असं वाटतंय की तिला अभ्यासाचं काहीच आठवत नाहीये. असं कसं होईल मुळे? हसू नकोस. असतो एकेकाला परीक्षेचा धसका. एक तो आधी इकडे ये बघू. राहू दे ते बाजूला अभ्यास बिभ्यास. चल ये इकडे बस शांतपणे बस. ये हळू बस. 2 मिनिट बघू. 2 मिनिट. दीर्घ श्वास घे. अजून एकदा कर म्हणजे बघ कसं बरं वाटेल तुला. तरी नाही आठवलं तर काही? असं कसं नाही आठवणार? केवढा अभ्यास केलायस तू. हा ए हसू नकोस तिला. वा. सॉरी. पण आदित्य, तुझ्या मुलांसाठी उत्तम ट्रेनिंग आहे बरं का तुला. टेन्शननी जेवली सुद्धा नाहीये, निपचित पडलेली होती. आणि कितीतरी दिवसात झोपली कुठे शांतपणे. मग जागरण झालं ना की हलतोच माणूस. हा असा सुदूरबुदूर होतो. मेघना असं करू माई. नये बा. हे घे तुझ्या लाडक्या सुनेसाठी बदाम. वा. घे घे घे. आत्ता ते माझ्यासमोर एक बदाम खा. चांगला चावून खा. हा आता कसं बरं वाटेल बघ. आता मस्तपैकी साजूक तुपातला शिरा करते मी. ऐकणारच नाही काही तुझं. मुकाटाने खायचंय तो, कळलं ना? सांग तिला आदित्य. मी शिरा करेपर्यंत झोपून राहा. परीक्षेचा वगैरे अजिबात काही विचार करायचा नाही. माई, तुम्ही नका ना जाऊ मला सोडून. अगं मी इथे बसून राहिले तर शिरा कोण करून देणार तुला? माई नाही, तुम्ही मला सोडून नका जाऊ प्लीज. प्लीज इथेच थांबा. अर्जुला बोलवायचा. हो. अर्चू, हळू. आले. बरं वाटेल आता. हा अय्या हे काय? साजूक तुपातला शिरा कर, आपण करतो नेहमी तसा. मी बरं निदान तुपावर रवा तरी भाजायला घेशील? मी येतेच पाठोपाठ. तू काही येणार नाहीयेस आणि सगळं मलाच करावं लागणार. कर सेवा कर. किती निष्पाप आहे. गोकुल बाळच ना ते. यांचे लाड करा आणि आपण त्यांच्यासाठी काम करत बसा. काय ग एकटीच काय बडबडतेस? विजया, एखाद्याने आपले खूप लाड केले तर आपण कशा वागू? एवढी का भडकलीस अर्चू तू? काय ना, माईने मला बाईसाहेबांसाठी साजूक तुपातला शिरा करायला सांगितलाय.
बाळाची परीक्षा आहे ना, आणि आपलं कुकुललं बाळ घाबरून माईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून गेलंय म्हणून. ती माईंच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलीये म्हणून चिडलीस तू. तुला आवडत नाही ना माईंवर तुझ्याशिवाय कोणी अधिकार दाखवलेला? ए विजया, असं नाहीये हा. म्हणजे तू दाखवलेला चालतो मला, पण ना या नाजूक भाऊलीचं ना माईने जरा जास्तच प्रस्त करून ठेवलंय. आता एवढे लाड करायची काही गरज आहे का? सरळ एकदा दटावून सांगायचं आणि सोडून द्यायचं ना. आणि ही काय बालवाडीत आहे का? यापूर्वी कधी परीक्षा दिल्याच नाहीयेत, आणि जर दिल्या असतील तर प्रत्येक वेळी का एवढा ड्रामा घडतो का? हिच्यापेक्षा ना आपले साक्षी मयू पल्लव परवडले. अर्चू तू सरक, मी करते शिरा. ये. विजया, विषय बदलू नकोस हा. मी विषय नाही बदलते अर्चू. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू एकदा ना फक्त त्या बाबाजींचा चेहरा आण डोळ्यासमोर, आणि मग तुला कळेल की माई तिच्याशी एवढं चांगलं का वागतायत. तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर जरा जास्तच लाड माई का करतायत तिचे. ब्रेक काम कर, मला ना जरा ते वेलची सोलून दे आणि कुटुने दे ना प्लीज. त्यापेक्षा ना याच्यात मीठ घाल, मीठ. म्हणजे ना अप्पल चांगली ठिकाणावर येईल तिची. ते सिरियल मध्ये दाखवतात ना तसं. बरी आहेस का तू अर्जू? मग काय, डोकं आऊट झालंय माझं. बरं, तुझा शिरा करून झाला की सांग मला. अर्जू हा, तूच म्हणालीस ना की तू शिरा करतेस म्हणून. कर, झालं की सांग. करते करते मीच करते. बरं वाटतंय का आता? वाटतंय तसं बरं, पण माई घाबरलीस परत. आपल्या घरात परीक्षेचं इतकं कोणी टेन्शन नाही हो घेत. नाही म्हणजे आदित्यला टेन्शन असायचं, पण असं कधी झालेलं नाही त्याला. आणि आता देसाईंची सून आहेस ना तू, मग कसं चालेल टेन्शन घेऊन? हा, चल जा आवरून घे, नाहीतर उशीर होईल ना परीक्षेला जायला. हो. खरंच. माधवीताईंना फोन करून विचारते, त्याच्यावर काहीतरी उपाय असेल त्यांच्यावर. तू जरा फोन लावून दे माधवीताईंना. हो. लागला दे. हॅलो. हॅलो माधवीताई. अगं बाई माई, कशा आहात? मी बरी आहे, पण तुमची लेक अगदीच हवालदिल झालीये. अगं बाई, काय झालं हो? अहो काय होणार, आज पेपर आहे ना बाईसाहेबांचा. झालं मग, रडत बसली असेल ना? अच्छा, म्हणजे हा नेहमीचाच प्रकार आहे वाटतं. अहो मग काय, भारीच दडपण घेते हो परीक्षेचं. अगदी निपचित पडून राहते. आपल्याला काही आठवतच नाही असं वाटत असतं तिला. असंच काहीसं चाललेलं आहे इकडे. काही काळजी करू नका. अहो परीक्षेसाठी हॉलवर गेली ना की सगळं सुरळीत होईल बघा. मार्क्स सुद्धा खणखणीत मिळवेल ती. म्हणजे आपण तिला बावापुता करून हॉलवर सोडून यायचं होतं थोडक्यात. हो हो. आणि माई, आमच्या दोघांकडूनही तिला बेस्ट लक सांगा. हो हो सांगते सांगते. पण बरं वाटलं हो तुमच्याशी बोलून. हो ना, मलाही बरं वाटलं. बरं चला ठेवू का फोन? हा ने आलीस का? ये बस बस बस. माई शिरा घे, चला का बघू. धर. आता आमच्या तोंडाकडे काय बघतेस? चल चल खा लवकर. पोटात काही होणार नाही ना माई ना? अगं शिरा खाऊन काही पोटात होईल का? उलट बरंच वाटेल तुला. काय तरी आपलं तुझ्या डोक्यात. चल आ कर बघू पटकन. चल 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 चल. हा व्हेरी गुड. अर्चू आलेच मी. हा तू बॅग भर बघू तिची. धर खा. काय ग, त्याच नोट्स आणि पुस्तकं घ्यायची आहेत ना? अरे अरे राहू दे ना, मी भरते बॅग. तू आधी तो खा बघू. घे खा.
मेघना, त्यातलं कोणतं पेन वापरणार आहेस? हे की हे? अरे कोणतं म्हणून काय विचारतोस? 2-2 पेन लागतातच ना परीक्षेला. विसरलाच वाटतं इतक्यात. हा अगे तसं नाही ग माई, पण ते असतं ना लकी पेन वगैरे, म्हणून विचारलं मी. आणि काय ना माई, हे पेन मी तिला गिफ्ट दिलंय. अगो बाई, असं होय. हा. पण सगळी पेन लकीच असतात ग. आणि लिहिणाऱ्याचं भान असायला हवं ना पेपरात लिहिताना. बघ आता अशी रडत गेलीस पेपर लिहायला तर लक येईल का? हा मग आज बघू आधी. हा कशी मग गुड दिसतेस. आता मस्त जाईल बघ पेपर एकदम. अमित, त्या सोफ्याच्या डॉक्टरचा नंबर आहे ना रे बाबा? हो आहे ना. लागेल ना? सोफ्याला बरीच दुखापत झाली असणार. घ्या घ्या, तुम्ही ना सोफ्याचीच काळजी घ्या, पण कोणीही हे विचारू नका की अर्जू तुला काही प्रॉब्लेम आहे का. आता ते तू सांगशीलच ना स्टेप बाय स्टेप. अजिबात सांगणार नाही. शिरा अरे वा, मला नकोय. थोडा नकोय मला. नाना आता काही खरं नाही आहे. म्हणजे सोफा झाला, शिरा झाला, आता आता मी बरं का. नाना मला वाचवा, नाना मला वाचवा, मला वाचवा. बघितलंस ना विजय, झालं बाई, आलाय त्याचा आटोक्यात. खायलाच तयार नाही. काय चाललंय तुमचं? शिरा खातो सांडेल आता. तिला सुद्धा भरवावं लागलं शेवटी. तेव्हा 4 घास गेले पोटात. नाही, आदित्यला म्हंटल मी आता, बाबा पुता करून हॉल पर्यंत ने तिला. त्या वातावरणात गेली ना की बरं वाटेल जरा तिला. निघतात थोड्या वेळानी. माई शिरा. अगो बाई, सगळ्यांनाच केलास हा मग काय. बरं झालं, भूक लागलीच होती मला. काय झालं? आपण नाही का खाणार राणी सरकार? काहीतरी अरबट चरबट खाल्लेलं असेल, त्यामुळे भूक नसेल आणि भलत्यावेळी भूक लागेल. माई तुम्ही भरवा, म्हणजे खाईल ती. अगो बाई, असं आहे का माहिती सगळं? हा अर्चू, मग काय, किती दिवस झाले माझे लाड केलेस का? आणि तिला तिला लगेच मांडीवर घेतलं, असं थोपटलं बिपटलं. म्हणून रुसलंय का माझं कोकरू? बर, ये ये ग माझ्या शोन, माझ्या मांडीवर ये ग. येडबंड नुसतं. बरं अर्चू, आता झालं ना तुझं समाधान? आता तरी खाशील का ग शिरा? माईने जर भरवला तरच. सतीश, तुझ्या बायकोचं काही खरं नाही हो. ए विजया, आण ग प्लेट. नाही नाही नाही, आता तुझ्या प्लेट मधून. खरंच येडबंड आहे आपलं. बर, हा घास माईचा. 6 6:30. घे आता. माई झालं का? अरे वा. सगळं घेतलंयस ना बरोबर? हो, पण तुम्ही का भरवताय ताईंना? ओय, ती माझी माई आहे, त्यामुळे ती मला भरवणारच. आणि तुला ना, तुला अशी अधूनमधून भरवत राहील. ओके, तुला काही प्रॉब्लेम आहे? अर्चू, नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. ए बाई, आता रडू नकोस हं, प्लीज रडू नको. मग काय, अगं परीक्षेसाठी निघाली आहेस ना, मग हसत मुग जा. आणि नाहीतरी माईने शिरा भरवलाय ना तुला आता बघ तुझा पेपर कसा मस्त जातो ते. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. माई पाया पडते. आधी देवाला, मग मला.
छान लिही पेपर. अजिबात टेन्शन घेऊ नको कशाचं. सोपे सोपे प्रश्न आधी सोडवून टाक. हं? जा नानांना कर नमस्कार. शाबास. आणि हे बघ, परीक्षा आहे हे विसरून जायचं आणि पेपर चोपून काढायचा. ऑल द बेस्ट. नाही बाबा, नको नको. काय सांगितलं नानांनी? पेपर चोपून काढ. पेपर चोपून काढलाच की नमस्कार पोचला म्हणून समज. हा. आणि आम्ही कुठे म्हातारे आहोत? होय, आम्ही काय म्हातारे आहोत का? काहीतरी. ऑल द बेस्ट मेघना. थँक्यू ताई. नीटली पेपर. चला येते. थांब थांब, दही देते हातावर. ठीक आहे, तयारच आहे. अरे वा, बघितलं ना थोरली सून किती गुणी येते. आणि धाकटी रडकी. ए वा, ए बाबा, आता जाताना नको रे बाबा. जा जा, ऑल द बेस्ट. तू नको का त्यांच्याकडे लक्ष देऊस. घे, ऑल द बेस्ट. चल जा, निघा रे आता लवकर. अच्छा. मेघना, ऑल द बेस्ट फॉर एव्हरीथिंग.